दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून दोघांनी कुऱ्हाडीनं घाव घालून 36 वर्षीय इस्माचा निर्घुण खून केल्याची खळबळजनक घटना विजापूर रोडवरील गरिबी हटाव झोपडपट्टी इथं घडली। यतिराज दयानंद शंके वय वर्ष 36 राहणार गरिबी हटाव झोपडपट्टी विजापूर रोड सोलापूर असं खून झालेल्या इस्माचं नाव आहे। या प्रकरणी दोघांवर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। शुक्रवार दिनांक 17 रोजी रात्री 11:30च्या सुमारास शंके यांच्या घरासमोर भांडणाचा आवाज सुरू होता। यावेळी शंके यांची पत्नी प्रतिभा यतिराज शंके यांनी बाहेर येऊन पाहिले असता आकाश तुळजाराम बलराम वाले आणि नवल खरे दोघे राहणार गरिबी हटाव झोपडपट्टी विजापूर रोड सोलापूर हे यतिराज याच्याकडे दारू पिण्यास पैशाची मागणी करत होते। यतिराज यानं पैसे देण्यास नकार दिल्यानं आरोपींनी त्या शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली। यतिराजला मारहाण होत असताना पत्नी प्रतिभा हिनं सोडविण्याचा प्रयत्न केला, परंतु तिला देखील मारहाण करण्यात आली। आकाशनं जवळच असलेल्या त्याच्या घरातून कुऱ्हाड आणली। यतिराज याच्या डोक्याच्या मागील बाजूस कुऱ्हाडीनं वार केला, त्यामुळे त्याच्या डोक्यातून रक्तस्राव होऊ लागला। त्यानंतर तात्काळ यतिराजला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। उपचार सुरू असताना यतिराज याचा मृत्यू झाला। याबाबत प्रतिभा हिनं दिलेल्या फिर्यादीवरून आकाश बलराम वाले आणि नवल खरे यांच्या विरोधात विजापूर नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेनंतर दोन्ही आरोपी पळून गेले। घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक वराळे करत आहेत।